महायुतीच्या उमेदवारासाठी चांदवड देवळा नगरसेवकांचे 100% मतदान, तर विधान परिषदेचे महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास चांदवडचे उपनगराध्यक्ष यांनी दिली ग्वाही। चांदवड विधान परिषद निवडणुकीसाठी चांदवड व देवळा नगर परिषदेच्या सर्व 41 नगरसेवकांनी 100% मतदानाचा विक्रम नोंदवला। चांदवड तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत 20 पुरुष व 21 महिला अशा एकूण 41 मतदारांनी आपला मतदानाचा बजावला हक्क। तसेच मतदानाची टक्केवारी 100% राहिली। या निवडणुकीसाठी चांदवड नगर परिषदेचे 23 तर देवळा नगर परिषदेचे 18 नगरसेवक मतदानासाठी पात्र होते। सर्व नगरसेवकांनी मतदानात सहभाग घेतला होता। तसेच आजच्या मतदान केंद्राध्यक्ष म्हणून तहसीलदार अनिल चव्हाण यांनी कामकाज पाहिले। महायुतीचे मतदार चांदवडचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल आणि नगराध्यक्ष वैभव बागोल यांच्या नेतृत्वाखाली दुपारी सुमारे 3 ते 3:30 वाजेच्या दरम्यान लक्झरी बसने तहसील कार्यालयाच्या आवारात दाखल झाले होते। त्यानंतर सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडल्याची माहिती केंद्राध्यक्ष तहसीलदार अनिल चव्हाण यांनी दिली। यावेळी माध्यमांशी बोलताना उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल म्हणाले, महायुतीचे उमेदवार आमदार नरेंद्र दराडे यांना विजयी करण्यासाठी चांदवड व देवळा नगर परिषदेतील महायुतीच्या सर्व मतदारांनी एक दिलाने मतदान केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी राज्यातील विधान परिषदेचे महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास आहे। तसेच या मतदानासाठी चांदवड देवळा येथील पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली सर्व पोलीस होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। आजच्या विधान परिषदेच्या इलेक्शन संदर्भात तुम्ही जे केलं त्या संदर्भात काय सांगाल? काय परिस्थिती होती? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आज निवडणुकी संदर्भात आमचे युतीचे उमेदवार माननीय आमदार नरेंद्रजी दराडे यांना उमेदवारी भेटली। भारतीय जनता पार्टी, त्याचप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादी सेना यांचे अधिकृत उमेदवार म्हणून दराडे साहेब यांचं नाव प्रामुख्याने आलं आणि आज आम्ही पूर्ण जी चांदवड देवळ्याची जी सर्व नगरसेवक आहे ही एकजुटीने युतीच्या बरोबर होते। कारण की आजच परत काही सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये अशा समस्या, अशा गोष्टी समोर आल्यात का बा गीते यांनी परत लोकांना संभ्रमात आणलं आहे। पण परत त्यांनी मीडियासमोर हे सांगितलं का मी कुठलीही उमेदवारी केलेली नाही, मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आम्हाला ही खात्री आहे का आमचे उमेदवार नरेंद्रजी दराडे हे मोठ्या प्रमाणामध्ये निवडून येतील। मी त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि आमच्या भारतीय जनता पार्टी चांदवडच्या वतीने पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय शिंदे साहेब असतील आणि माननीय पवारताई असतील यांच्या नेतृत्वाखाली आमच्या 17च्या 17 उमेदवार हे निवडून येतील अशी ग्वाही देतो। धन्यवाद। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे। संपर्क कार्यालय, पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती, गेट नंबर 2, सांगळे कॉम्प्लेक्स, नाशिक हायवे, चांदवड। संपर्कासाठी फोन नंबर 98 22 49 99 40, संपर्क क्रमांक 89 83 150 460। मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।